हे आहेत संदीप आगाव यांना सकाळी सकाळी हा दिसला साप। आज झोपेतून उठल्याबरोबर दिसला जो। नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहे संदीप आगाव यांच्या घरी, पांगराडोळे गावात। यांच्या घरात एक साप निघालाय। ते बंद करा, काढा बाजूला जरा। किती मोठा आहे? जाड आहे का? हे घ्या, बाजूला घ्या ना थोडं, आणि स्टूल घ्या। तिकडून नाही बघून घ्यायचं काय दिसतं। पुढे त्या फक्त तिथं तेवढेच हे, त्या बाकी दुसरी पण हाडायला कुठे चान्स नाही। ते पत्र्याच्या नालीत जर मध्ये गेलेला असेल तर आता हे तुमचं पॅक आहे ना पत्रे? पत्रा जो आहे तो पॅक केलेला आहे म्हणलं तुम्ही? एवढ्या जागेत तर दिसत नाही इथे समोर। ह्या वरच्या फटीतून गेलाय का कुठून? ही दगड नाही, दगडाच्या पाठी मग बाहेर निघलो का इकडे अलीकडे मुंड काढत होतं आणि मधलं पोट इकडे बाहेर होतं। मग त्या तिकडे गेला का इकडे गेला काही मिळेल। हो नाही, आता इथे एक जी नाली आहे हा पत्रावरती आहे, तर एका वेळेस ह्या पत्र्याच्या वरतून बाहेर निघाला असेल साप वरती पत्रावर। हा, कारण इथं तर दिसत नाही साप। वरती जाऊन हे पण पॅक आहे ना सगळं? नाही, ते आता त्यांनी बाहेर काढलं नाही नाही, हे जे आहे ना आता इथून बाहेर दिसू लागली, नळ्या लाईट दिसतं बाहेर या इथून, तर एखाद्या तिथून तो बाहेर गेला असेल होऊ शकतो। कारण इथं तर नाहीये ना साप समोर आता? नाही का, भीतीवर नाही का? नाही, तिथून नाही त्या पीठच्या बारीक येतं। झालाय मित्रांनो, पत्र्याच्या खाली बसलेला होता, वरती चढून ह्या सापाला पकडलंय। अंदाजानुसार बिनविषारी कवड्या साप, चॉकलेटी कलरचा। हे आहेत संदीप आगाव साहेब, पाल खाऊन बसलेला आहे। बिनविषारी पाली खाणारा कवड्या साप। ती बरं घ्या। झाकण देव बाबा, नाही घाबरू नका, घाबरू नका। बिनविषारी साप आहे तो, चाव एवढं घाबरू नका। झालाय मित्रांनो सक्सेसफुली रेस्क्यू। घरात सरळ भिंतीवर, म्हणजे आता जिथं प्लास्टर नाही अशा भिंतीवर सरळ चढणारा साप आहे हा, कवड्या। हे आहेत संदीप आगाव यांना सकाळी सकाळी हा दिसला साप। आज झोपेतून उठल्याबरोबर दिसला जो। झाली आता, भीती गेली का नाही? ठीक आहे, धन्यवाद। हाय मित्रांनो, आता आपण सकाळी 7 वाजता पांगराडोळे गावात आगाव यांच्या घरून रेस्क्यू केलेला कवड्या साप। अतिशय अवघड परिस्थितीमध्ये रेस्क्यू करावं लागला आहे सापाला। वरती भिंतीवर पत्र्याच्या खाली बसलेला होता, त्यामुळे ॲक्च्युअल जो रेस्क्यू आहे तो व्हिडिओमध्ये आलेला नाही। डार्क चॉकलेटी कलरचा आणि अंगावर पिवळसर पांढऱ्या रेषा, ही ह्या सापाची ओळख। मॅक्सिमम लांबी जी आहे ह्या सापाची 1.25 ते 1.5 फुटापर्यंत वाढते। बरेच लोक ह्या सापाला मण्यार किंवा मण्यार सापाचा पिल्लू समजतात, पण मण्यार साप जो आहे तो पूर्ण काळ्या रंगाचा असतो आणि अंगावर पांढऱ्या दुहेरी रेषा असतात। हा एकमेव असा साप आहे जो सरळ भिंतीवर वरती चढतो, रफ सरफेस जर असेल तर। मुख्य खाद्य पाल, त्यामुळे बऱ्यापैकी मानवी वस्तीमध्ये आढळणारा।
हे माणसाच्या घरात राहणाराच साप आहे असं म्हणलं तरी चालेल. नीट बघून घ्या या सापाला. बिनविषारी असलेला. इंग्लिश नाव कॉमन वुल्फ स्नेक, मराठी नाव कवड्या, हिंदीमध्ये कवरियाला. पाल खाऊन बसलेला होता, त्यामुळे पत्रे उचलल्यावरही तो काही तिथून हलला नाही. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात आपण सोडण्यासाठी आलेलो आहोत. मानवी वस्तीपासून दूर सोडतोय. पकडल्यानंतर खूप जास्त बाईट करणारा. पूर्ण वाढ झालेला कवड्या साप. मण्यार सापातला आणि त्यातला आयडेंटिकल जर कुठला डिफरन्स असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता. ह्याचा जो रंग आहे तो चॉकलेटी कलरचा आहे आणि मण्यार सापाचा जो आहे तो पूर्ण काळा असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पहिली पांढरी पट्टी तुम्ही बघू शकता ह्याच्या डोक्यावर दिसते ती मण्यार सापाला नसते. मण्यार सापाचे जे पॅटर्न्स आहेत ते त्याच्या मानेपासून मागे चालू होतात. मोठ्या साईजचा कवड्या साप, बिनविषारी. इंग्लिश नाव कॉमन वुल्फ स्नेक, हिंदी नाव कवरियाला. दिलं मित्रांनो सोडून या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.